नमस्कार, हरिओम. चातुर्मासातील कहाणी या उपक्रमाअंतर्गत आज मातृदिनाच्या निमित्तानं काही विशेष ऐकूयात. आज श्रावण अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्या. आजच्याच दिवसाला मातृदिन असं म्हणून आपल्या संस्कृतीनं गौरवलेलं आहे. हे मातृदेवते, ऐका तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं श्रावणानिमित्त गीतापाठाचं आयोजन होतं. गीतापाठ यथासांग झाला. श्रीकृष्णार्पणमस्तू. आरती झाली. गीता माता की जय, भारत माता की जय अशी एकमुखानं घोषणा झाली. एक एक जण भगवंताला तुलसीपत्र अर्पण करून नमस्कार करून जात होता. काकूही नमस्काराला आल्या. गोपालकृष्णा, सगळ्यांना सुखी ठेव रे बाबा असं म्हणून त्यांनी मनोभावे वंदन केलं. ताम्हणातल्या बाळकृष्णाला मुखावरची सारी तुलसीदलं दूर करून किंचितसं प्रसन्न चेहऱ्यानं त्याने निरखलं. म्हणाल्या, या बाळकृष्णांनी आपल्याला डोळे भरून पाहावं, तोंड भरून आशीर्वाद द्यावा म्हणून त्याचं मुख मोकळं केलं हो. काकूंचा भोळा भाबडा भाव मनाला स्पर्शून गेला. काकूंचं देवाकडचं मागणं अंतर्मुख करायला लावणारं झालं. देवाला विनम्र भावानं वंदन तेवढं करावं, मागणं मागावंच कशाला? तो ज्ञाता आहे, जाणता आहे. आपल्या प्रत्येकाच्या ठाई तोच तर आहे. आपल्या मनातला इवलासा तरंग देखील त्याच्यापासून लपत नाही. आपल्याला काय हवं, काय नको, आपल्यासाठी काय योग्य, काय अयोग्य हे त्याच्याशिवाय उत्तम ते जाणणारा अन्य कुणी नाहीच. तरीही लहानपणापासून बाप्पाला हात जोडून नमस्कार केला की नकळत, देवा मला बुद्धी दे, शक्ती दे, मला खूप मोठं कर, शहाणं कर असं काही मागावं याचा संस्कार आपल्या मनावर होतो. अर्थात तो त्या बालसुलभ वयासाठी योग्य असतो. पण देवाकडं मागायची थोडीशी सवय होऊन जाते. वेळोवेळी हे मागणं मागितलंच जातं. मागण्याच्या याद्या ह्या वेळेनुसार, वयानुसार, परिस्थितीनुसार फक्त बदलत जातात, पण यादी ही कायम राहते. मागणं जेव्हा फक्त स्वतःसाठी नसून सर्वांसाठी मागितलं जातं, तेव्हा मागणाऱ्याची तृप्ती आणि त्यातलं समाधान हे जाणवतं. हीच तृप्ती आणि समाधान म्हणजे माऊली. आपल्या संस्कृतीनं सणवारांच्या प्रथेमध्ये मातृदिनाची म्हणून तर योजना केली आहे. संपूर्ण श्रावणात शुक्रवारी जिवती पूजन याचसाठी तर केलं जातं. आई आणि बाळाचं नातं अधिक दृढ आणि सुरक्षित होण्यासाठी. युगायुगांची माता हे तर माऊलीचं विशेष लक्षण. माऊलीला खरं तर स्त्री पुरुष हा भेद परमार्थात मान्यच नाही. म्हणून तर सद्गुरूंना गुरु माऊली असं संबोधलं जातं. आपल्याला विठू माऊली ठाऊक आहे, ज्ञानेश्वर माऊली परिचित आहे. त्यामुळे गुरु माऊली ही सगळ्यांसाठी समान असते हेही आपण जाणतोच. आपल्या लेकरांचा प्रेमभरे सांभाळ करणारी ती माऊली. माऊलीचं मन आणि काळीज असायला वय, देश, काल, स्थिती या कशाचं बंधन नाही. आपल्या लेकरांची अगदी डोळ्यात तेल घालून काळजी करणारी माऊली स्वतः झिजते, परंतु लेकराला मोठं करते. त्यानं स्वतःच्या पायावर उभं राहावं, नावारूपाला यावं, लोकहितवादी व्हावं म्हणून तसे आवश्यक ते संस्कार करते. त्याला वेळोवेळी आशीर्वाद देते. प्रसंगी लोण्याहून मऊ आणि वज्राहून कठोर होते. स्वतःच्या सुखाचा त्याग करून लेकराच्या सुखाचाच केवळ विचार करते. खरोखर धन्य ती माऊली. कित्येक वेळेला इतरांचे दुःख किंवा क्लेश पाहून आपलेही मन कष्टी होतं. आपण थेट तर काही करू शकत नाही या जाणीवेनं थोडंसं खंतावतं सुद्धा. सगळ्यांसाठी आपण पुरे पडू शकत नाही ही व्यावहारिक अगतिकता अगदीच खरी असते, सत्य असते. पण अशा अनेक ज्ञात अज्ञात अगतिक गोष्टींचा विचार मात्र मनाच्या एका कोपऱ्यात राहून जातो
हा किंवा असे विचार ज्या मनात जन्म घेतात ते आणि तेच तर मातृमन. मग त्या मनाला कसं शांत व्हावं? श्रावणातली पिठोरी अमावस्या येते, जिला आपल्या संस्कृतीनं मातृदिन म्हणून गौरवलेलं आहे. पिठोरीची किंवा 64 योगिनींची पूजा काही घरी आवर्जून केली जाते. ती ज्यानं त्यानं आपल्या परंपरेनुसार यथासांग करावी. मग नसेल तर काय करावं? संध्याकाळी देवाजवळ समईची ज्योत उजळावी. एक तुपाचा दिवा लावावा शक्य असेल तर. देवघरामध्ये अन्नपूर्णा देवी असते. कुलदेवतेचा फोटोही असू शकतो. त्याला हळद कुंकू व्हावे आणि अक्षता व्हाव्यात. दिवा ओवाळावा. समईच्या शांत प्रकाशात देवीचं सात्विक रूप न्याहाळावं. मनोभावे हात जोडावे. आपल्या ठाईचा मातृभाव जागृत करावा आणि प्रार्थना करावी. भावी पिढी संस्कारक्षम व आरोग्य संपन्न आणि बलशाली असावी. ती कर्तृत्ववान व्हावी. देशहिताचा विचार त्यांच्या मनी जागृत व्हावा. सर्वांचे कल्याण व्हावे असे कर्म प्रत्येकाच्या हातून घडावं. येणाऱ्या भावी पिढीचं शत्रूंपासून रक्षण व्हावं. परमेश्वरी कृपेचं पाठबळ त्यांनी आपल्या उपासनेद्वारे मिळवावं. सर्वांचं कल्याण व्हावं. आणि जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, त्यांचं दुःख कष्ट दूर व्हावं म्हणून प्रार्थनेद्वारे सकारात्मक ऊर्जेचं वलय त्यांना प्राप्त करून द्यावं. असे हे सगळे दुःखी कष्टी त्यांच्या ह्या त्रासातून मुक्त व्हावेत. अशा प्रकारे फक्त प्रेयसाचा विचार न करता श्रेयसाचा विचार करावा. या विचाराचाच प्रसार आणि प्रचार व्हावा. भारत हा फक्त एक देश न मानता जिचा माता म्हणून गौरव केला जातो आणि जिथे भगवंताची वाणी साक्षात गीता माता कल्याणकारी मार्गदर्शन करायला सदैव आहे, त्या भारत देशातला मातृदिन हा नक्कीच आगळा वेगळा असतो, हे अखंड ध्यानी धरावे. घेतला वसा टाकू नये, तर तो आपल्या कृतीतून अलगद नवागतालाही हसत मुखानं देत राहावा. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. भारत माता की जय. गीता माता की जय. जय जय रघुवीर समर्थ.